सहकारी भात गिरणीच्या वतीने भात विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे। सोमवारी याचे उद्घाटन शेका पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळावा तसेच सामान्य जनतेलाही भात योग्य दरात मिळावा यासाठी सहकारी भात गिरणीकडून आधारभूत भात खरेदी योजनेअंतर्गत भात खरेदी केंद्राचे उद्घाटन जिल्हा सचिव बाळाराम पाटील यांच्या शुभ हस्ते सोमवारी करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ समाजसेवक शंकरशेठ पाटील, केंद्र चेअरमन रवींद्र पाटील, सचिव गोपाल राजे, संचालक MC पाटील, व्हाईस चेअरमन राजेंद्र घरत, चंद्रशेठ घरत, वामन शेळके आदी मान्यवरांसोबत शेतकरीही उपस्थित होते। यावेळी भात केंद्राचे उद्घाटन करीत बाळाराम पाटील यांनी आपली भावना व्यक्त केली। निसर्गाने यावर्षी शेतकरी राजाला अतिशय चांगली साथ दिलेली आहे आणि त्या योगे अतिशय चांगली आणेवारी या ठिकाणी पिकाची आलेली आहे। या ठिकाणी शासनानं जरी शेतकऱ्याच्या अपेक्षा एवढं भाताला हमीभाव दिलेला नसला तरी 1510 रुपये क्विंटल या ठिकाणी मिळालेले आहेत। आज व्यापारी मंडळी शेतकऱ्याची आर्थिक कोंडी करून याच्यापेक्षाही कमी दरामध्ये भात खरेदी करण्याचा प्रयत्न करतात। शेतकरी कामगार पक्षाचे नेते माननीय जयंत पाटील, धैर्यशील पाटील या मंडळींनी विधानसभेत विधान परिषदेमध्ये केलेल्या प्रयत्नांना यश येऊन शासनाने यावेळेस हे हमीभाव खरेदी केंद्र चालू करण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागलेला आहे। भावाच्या बाबतीत आपल्या मंडळींचा प्रयत्न आजही चालू आहे। निश्चितपणानं त्या ठिकाणी काही अंशानं वाढ होईल अशी अपेक्षाही आहे। शेती हा आतबट्ट्याचा व्यवहार होत असताना शेतकऱ्याला मदत करावी या उद्देशानं सहकारी भात गिरणीच्या माध्यमातून गतवर्षी संचालक मंडळानं ना नफा ना तोटा या तत्वावर भात बियाण्याचं या ठिकाणी वाटप केलं। त्याच धर्तीवर खताची उपलब्धता शेतकऱ्यांना केली गेली। विविध वेगवेगळ्या जातीचे बियाणे दिले गेले। भाजीपाल्यासाठी देखील बियाणे उपलब्ध करून दिले, जेणेकरून ज्या शेतकऱ्यांसाठी या गिरणीचं महत्व आहे ती कामं चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि त्यांचे सारे सहकारी अतिशय तन्मयतेनं मनापासून करतायत। मी माझ्या साऱ्या सहकाऱ्यांचं निश्चितपणानं अभिनंदन करेन की हल्ली सहकार क्षेत्रातली मंडळी ही शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवून काम करायला मागत नाही, पण शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना जे संस्कार पक्षाच्या नेतृत्वाने या ठिकाणी केले त्या संस्काराला स्मरून आपण सारी मंडळी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी काम करताय। भविष्याच्या काळात आपण असेच अन्य उपक्रम हाताळा। आपल्याला लागणारं सारं सहकार्य निश्चितपणानं शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल।